छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुसऱ्या दिवशीही कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडणार। भविष्यातील वाटचालीसह आगामी राजकीय भूमिका आणि पुढच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी सकाळी 11 वाजता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता माध्यमांशी संवाद साधणार असून बैठकीतील निर्णय आणि पुढील भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय। आज कॉकरोच जनता पार्टी मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज पूरा देश हमें बहुत ज्यादा उम्मीदों से देख रहा है, इसीलिए पिछले 2 दिन से हमारी पूरी टीम संभाजी नगर में दीपके के घर पर इकट्ठा हुई है। किस तरह से इस आंदोलन को देश के कोने कोने तक लेकर हम लोग जा पाए, हमारे संगठन को किस तरह से हम एक्सपैंड करें, इस बारे में आगे की प्लानिंग के लिए आप लोगों द्वारा जितना भी फीडबैक दिया गया है, जितने भी हजारों लाखों मैसेजेस इंस्टाग्राम पे हमें मिल रहे हैं, हमारे व्हाट्सएप नंबर्स पे आए हैं, हमने सारे फीडबैक और सजेशंस को बहुत सीरियसली लिया है। बहुत बड़ा अनाउंसमेंट करेंगे आगे की रणनीति को लेकर, तो बने रहिए, इसी तरह हमें सपोर्ट करते रहिए। देशभरातील आंदोलकांनी काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली। आंदोलक मुलींच्या घरी गुंड पाठवले आणि जबरदस्तीने माफी मागायला लावली असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला। या भेटीवेळी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी पोलिसी कारवाईचे अनुभव राहुल गांधींसमोर मांडले। तर राहुल गांधींनी हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा नसून लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही असल्याचा सूर लावला। मुंबईत पोलिसांना भिडणारी रिया अहिरसह अनेक आंदोलक, तरुण-तरुणी यावेळी उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज मुंबईमध्ये जनरेशन झीशी संवाद साधणार आहेत। बीकेसीतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। इंडियाज इंटरनॅशनल मूवमेंट टू युनायटेड नेशन्सच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये देशातील 100हून अधिक शहरांमधून 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांचं कार्यक्रमस्थळी आगमन सुरू होईल। भारतीय जनता पार्टी देशभरात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरामध्ये तिरंगा रॅली काढणार आहे। मुंबईमध्ये 10 ऑगस्टला तिरंगा रॅलीची सुरुवात होईल। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत। जवळपास 20 ते 25 हजार तरुण या रॅलीमध्ये सहभागी होतील। एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी देशभरातल्या तरुणाईनं मोठं आंदोलन उभारलं होतं। त्यामुळे भाजपही आता तरुणाईला जवळ करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करणार आहे अशी चर्चा आहे। यानंतर बातमी आहे पंतप्रधान मोदींसंदर्भातली। 27 जुलैला पंतप्रधान मोदींचा जेन झीला संबोधित करणारा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटानं अखेर माफी मागितली आहे। मेटाचे मुख्य अधिकारी जोएल कॅप्लिन यांनी त्रुटीबद्दल माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची माफी मागितली। कॅप्लिन यांनी आपल्या टीमसह अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। पंतप्रधानांनी पहिल्यांदाच नीट पेपर फुटीवर भाष्य केल्यामुळे आणि इतर विषयांवरही मौन सोडल्यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली होती। मात्र 28 जुलैला रात्री 12:30 ते पहाटे पर्यंत हा व्हिडिओ उपलब्ध नव्हता। मेटासाठी म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपसाठी 140 कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि कदाचित ही गरज ओळखून मेटानं हे पाऊल उचललंय असं दिसतंय। झारखंडमधील जेपीएससी जेएसएससी परीक्षेत गैरप्रकारावरून रांचीमधील विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा 13वा दिवस आहे आणि मुसळधार पावसातही विद्यार्थी जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। दरम्यान आंदोलक विद्यार्थी आता सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहेत। काल रात्री उशिरा विद्यार्थी नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन आपण सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं। मात्र विद्यार्थ्यांनी सरकारसमोर महत्त्वाची अटही ठेवली आहे। ही चर्चा बंद दाराआड न होता माध्यमांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे व्हावी अशी अट या विद्यार्थ्यांची आहे। तसंच जोपर्यंत सरकार त्यांच्या 3 मुख्य मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिलाय। आता या अटींवर सरकार काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल।
राज्यातील निवासी डॉक्टरांचे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे. मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत. BAMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी सुरू झाल्यानं होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा अधिकृत परवाना दिल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशननं या निर्णयाला विरोध दर्शवलाय. याच मुद्द्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान डॉक्टरांच्या संघटनेची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांवरती चर्चा झाली. काही दिवसातच सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच न्यायप्रविष्ट विषयांवर कायदेशीर चौकटीत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन शासनाकडून देण्यात आलंय. मात्र प्रमुख मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन न मिळाल्यानं समाधानकारक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं. यानंतरची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जाण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यासाठी 7,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. संपूर्ण राज्यातील 16,96,000 पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. तसंच कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या 4 उमेदवारांशी जरांगे चर्चा करणार असून प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या कारणाबद्दल ते चर्चा करणार आहेत. ज्योती शिंदे, कोमल पारवे, रेखा सरोदे, वर्षा गायकवाड या 4ही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत. राज्य सरकारनं तातडीनं अध्यादेश काढत वंशावळी शोधून हजारो मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिली. यामुळे अनेक कुटुंबांसाठी आरक्षणाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र प्रमाणपत्रांमधल्या त्रुटीमुळे पुन्हा आरक्षणाचा पेच निर्माण झाला. त्यामुळे आता जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. दरम्यान कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यावरती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय म्हटलंय पाहूया. जरांगे पाटलांच्या त्यांची जी पत्रकार परिषद मी पाहिली, त्यांनी जे केलेल्या मागण्या त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सरकार अगोदरच काम करते. आता त्या संदर्भात काही तर त्यांच्यामध्ये संदिग्ध असेल, त्यांना वाटत असेल तर आमच्या अधिकारी त्यांना जाऊन भेटतील, चर्चा करतील. त्यांची जर अशी मागणी असेल तर मी त्यांना भेटावं म्हणून मी त्यांना चर्चा करेन. पण छोटी चर्चेतून मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न केला, यापूर्वी काढण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही संदिग्ध असेल त्यांच्या मनामध्ये तर आपण चर्चेतून मार्ग काढू. आपण वंशावळ समिती आपण जी नेमलेली आहे, गाव पातळीवर नेमलेली आहे, तालुका पातळीवर नेमलेली आहे. मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या यंत्रणेने पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे लोकांची मागणी दाखल मिळाली पाहिजे, पण ते इतकं आपण पारदर्शक पद्धतीने आपण त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. तर जर असे काही नियमबाह्य काही जर झालं असेल काही तर मग त्याच्यामध्ये कारवाई होणारच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.